हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कसे आहात? नक्कीच मजेत असणार. आज ना माझं आणि खुशीचं थोडंसं भांडण झालं आहे. जेवण करत असताना ना मी तिला दही दिलं नाही. म्हणून ती कशी रुसली बघा माझ्यावर. मला बोल नाही आहे. ही बघा आमची खुशी का बोलत नाही माझ्यासोबत, सांग ना. हां, बोल तर खुशी. मग कधीच बोलणार नाही का माझ्यासोबत तू? हां खुशी, तसं नसते खुशी. हे बघ, तुला मी काय म्हणले, माझ्याकडनं तसं चुकून झालंय. मला खाता खाता लक्षात नाही राहिलं की तुझ्यासाठी थोडं दही ठेवायचं. अजून तू काल बी तसंच केली माझ्यासोबत. तू बी खेळली नाही. अजून माझ्यासोबत मला सारखे सगळं फूल उचला म्हणतात, मोबाईल धर म्हणते. पण कशासाठी व्हिडिओ करू मी तुझा? केलीस ना, आता मोबाईल आहे की मी माझा व्हिडिओ बघायला लागले. केलीस तू. हा करता व का करते? पूजा करते का? मग पूजा करायची तर आरतीचं ताट. तू ना, तू म्हणलीस ना असं असं आहे म्हणून दहीमुळे. एखाद्या गोष्टीला लागून पडायचं नसतं. जाऊ दे ना चिऊ, जाऊ दे ना ग बाई. लागून पडल्यावर पुढची गोष्ट आपण कसं करतो का? जाऊ दे, लहान बहीण आहे चिऊ, समजून घ्यायचं आपण. पण लहान बहीण पण एवढी कडू आहे. माझ्या मम्मी सारखी. मग आम्ही तेच म्हणतो ना, तू सारखीच आहे ना. नाक सगळं माझं अंग माझ्या मम्मी सारखंच आहे, कुणासारखं नाहीये. हा, मग सेम टू सेम तुझ्या मम्मी सारखी दिसते ना तू. आम्ही कुठं काय म्हणतो? मग सगळे म्हणतात की तुझ्या सारखं आहे म्हणून. अगं मग सारखंच आहे. आता ठरलं माझं मम्मी. सगळे काय म्हणतात. मम्मी. पण चिऊ, मी तिला दही का दिलं नाही माहितीये का तुला? तिला सर्दी आहे ना ग. तिला डॉक्टरांनी काय सांगितलं की तिला दही देऊ नका, म्हणून मी तिला दिलं नाही. तर तिचं बघ लगेच माझ्यावर कशी नाराज झाली तिनं. तिच्या चांगल्यासाठीच मी केले ना. लगे बोलायचं सोडून दिली बघ. माझा संबंध तुटला असं म्हणती मला. जाऊ दे, आता मी येतच नाही आता परत तिकडे. मी चालले माझ्या घरी. जाऊ दे, जाऊ ना खुशी. चिऊ, मी जाते बाई आता. जाऊ ना. आता नाही येत मी परत. जाऊ दे. तू माझ्या केसांचं काय हाल करायली ग चिऊ. एक पोरगी बघ तोंड कशी केली. कसं